चहा घ्या. अहो तुम्ही कशाला त्रास घेता एवढा? अहो माझ्यासाठी टाकलाच होता ना म्या. घ्या. दादा मंजिरी काल रातच्याला गेले तरी कुणीकडं नाही, म्हणजे कुठलं नातेवाईक म्हणायचं हे? हा हा आहेत एक जवळचे नातेवाईक आहेत. मला वाटलं जाऊन परत येईल. नाही म्हणजे राहायचं काही बोलली नव्हती ना ती. नाही तशी तयारी बी केली नव्हती. अहो म्हणजे शुभ्राची कापड, दुधाच्या बाटल्या. काय आता मंजिरीचं वाटतं ना, काय म्हणणार आपण? मायेच्या माणसाकडे गेलं ना की पाय निघण असं होतो बघा. हा, या या. अरे वा, अरे लवकर आलात. नाही मला वाटलं की दुपारचं जेवण बिवण करूनच पाठवतात की काय तुला. काय अनोळखी घरात झोप लागली आहे ना? कधी कधी लहानगी किरकिर करते. ते घर अनोळखी नाहीये तिच्यासाठी. असं व्हय. बरं बरं, आंघोळीलाच घेते तिला, म्हणजे दुपार पत्तूर शांतपणे झोपेल बघा. चला चला आंघोळ करायची. चला. बाबा मुधोळकरांबद्दल आणि तुझ्या रात्रीच्या तिथे राहण्याबद्दल काही बोलणार असेल तर मला अजिबात ऐकायचं नाही. बरं झालं मी काल तिथे राहिले. अरे वा. अरे वा, म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या तुझ्यावरच्या प्रेमाबद्दलचा नवीन साक्षात्कार झालेला दिसतोय तुला. मला माहित होतं, मला माहित होतं तो याच संधीची वाट बघत असणार आणि तू त्याला बळी पडणार. काल रात्री खात्री झाली माझी. माझ्यात आणि सत्यजितच्या लग्नात आता काहीच उरलेलं नाही. म्हणजे काय झालं काय? ते महत्वाचं नाहीये, पण हे जितक्या लवकर संपेल तितकं बरं आहे. गुड मॉर्निंग सोना. कुठे चाललीस? तुला चहा नकोय का? मला आता फक्त तू हवीस. मी इथेच आहे. कुठे जाते मरायला? प्लीज प्रिया प्लीज, आपण काल रात्री जे काही घडलं ते काल रात्रीवरच संपूया ना. हे बघ, मला फक्त काळजी वाटत होती. तुझ्या बोलण्यात काळजी कमी आणि संशय जास्त होता सुहास. उगीच सारवासारव करू नकोस आता. आणि सुहास, तू मला कितीही लाथाडलंस, माझ्याशी कसाही वागलास, तरी मी कुठे जाणार आहे रे तुला सोडून? प्रिया प्रिया, नको ना असं म्हणूस. लागतंय मनाला. हो, आय एम सो सॉरी. तुला त्रास झाला का? मी माफी मागते. हा, नाही तसंही गुलामाला हक्क नसतो की स्वतःच्या मालकाला. स्टॉप इट प्रिया. प्रिया काय बोलतेस तू? प्रिया, मी जे काही झालं ते जे विस्कटलं ते पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न करतोय आणि तू. काल तुला वाटलं म्हणून तू सगळं विस्कटलंस. आज तुझा मूड झालाय म्हणून तू माझ्यावर मेहरबान होणार? आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी गाढव आहे, मी मूर्ख आहे, मी खरं म्हणजे चपलेनेच मारण्याच्या लायक. बस आता, अजून नको बोलूस. तू स्वतःला बोललास तर ते मलाच लागतं. आय लव्ह यू. अँड आय लव्ह यू मोर दॅन यू लव्ह मी. लकी मी. आपण एक काम करूया, या पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण दोघं कोल्हापूरला जाऊन येऊया. म्हणजे सत्यजितचा जो काही प्रॉब्लेम असेल तो असेल, पण भाऊजींवरनं डिरेक्टली सत्यजित? खरं सांगू का,
त्या दिवशी त्याने येऊन जी काही मुक्ताफळं उधळलीत की नाही, त्यानंतर त्याच्याबद्दल जो काही उरला सुरला रिस्पेक्ट होता ना माझ्या मनात, तो सुद्धा निघून गेलेला आहे. अरे माझ्या समोर बेशरमपणाने कबूल केलं त्याने की त्याची इतकी सगळी अफेअर्स होती म्हणून. तेव्हा त्याला या सुद्धा गोष्टीची शुद्ध नव्हती की मी मंजिरीचा भाऊ आहे. अशा माणसाला मंजिरी सोडून गेली तर काय चुकलं तिचं? नाही, खरं म्हणजे ना मला मंजिरीला सुद्धा जाऊन भेटायचंय. ओ, म्हणजे आपण तिकडे मंजिरीला भेटायला चाललोय का? नाही. हो. see, म्हणजे कसं आहे की मी काय विचार केला, शालिनी मावशी, चारू आत्या, या सगळ्यांना आपण भेटूया. कारण त्या सत्यजित मुधोळकरमुळे आय कांट बी अनग्रेटफुल टू देम. त्यांनी तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. आणि नंतर हवं तर मी एकटा जाऊन येईन मंजिरीला भेटायला. म्हणजे तिला असं वाटतंय की तुझ्यामध्ये आणि सत्यजित मध्ये काहीतरी होतं. मी तुझी बाजू मांडणार आहे तिच्या समोर. मी तिला सांगणार आहे तुझ्या बाजूने तसं काहीच नव्हतं. उलट तिच्या नवऱ्यानेच माझ्या समोर स्वतः कबूल केलेलं आहे की त्याची इतर अनेक अफेअर्स होती म्हणून. वा सुहास, तू ह्या सगळ्या बाबतीत तर सत्यजितचा एक गुरु निघालास रे. म्हणजे इतके दिवस मला असं वाटत होतं की ही कला फक्त सत्यजितलाच अवगत आहे. आपलं म्हणणं समोरच्याच्या गळी असं काही उतरवायचं की त्यालाही थोड्या वेळाने असं वाटलं पाहिजे की अरे ही कल्पना तर माझ्याच डोक्यातून निघाली आहे. समोरच्याचा केसानी गळा कापायचा आणि तो सुद्धा इतक्या शिताफीनं की त्याला गळा कापून असं वाटलं पाहिजे की समोरच्याने आपल्यावर उपकारच केलेत. प्रिया, तू काय बोलतेस? सुहास, तुला मंजिरीकडे माझी बाजू मांडायला जायचंय का आणखी माहिती काढायला? माहिती? कसली माहिती? त्या दिवशी सत्यजित इथे येऊन सांगून गेला माझा आणि त्याचा अफेअर हा मंजिरीचा गैरसमज आहे. पण तुला तिची बाजू ऐकायची असेल ना, आणि ती सुद्धा मीठ मसाला लावून सांगेलच की तुझी बायको कशी लफडेबाज येते. आणि तीच कशाला, तिचे वडील, तुझी मावशी सगळेच आहेत ना. प्रिया, तू शुद्धीत आहेस का? पूर्णपणे. तरीच मी विचार करत होते, काल रात्रीपर्यंत पोतेऱ्यासारखी वागणूक देणारा माणूस आज सकाळी उठून अचानक इतक्या प्रेमाने कसा काय वागायला लागला. प्रिया, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. म्हणजे मी काहीही सांगायचा प्रयत्न केला ना तरी तू त्याचा विपर्यासच करतेस. विपर्यास? मी विपर्यास करते? तुला जाऊन भेटायचंय मंजिरीला एकट्यानं. ती मंजिरी जी आय एम शुअर आता या क्षणी सुद्धा माझ्या कॅरेक्टरचे धिंडवडे काढत असेल कोणासमोर तरी. अरे हिम्मत असेल तर मला घेऊन चल ना तुझ्या बरोबर तिच्या समोर. होऊन जाऊ दे समोरासमोर काय ते. प्रिया, तुला ऑकवर्ड वाटायला नको म्हणून मी... मला ह्याच्याने ऑकवर्ड होईल? सुहास, माझ्या नवऱ्याला माझ्या कॅरेक्टर बद्दल विचारायला दुसऱ्या कोणासमोर तरी जावं लागतं हे माझ्यासाठी ऑकवर्ड आहे. त्याला माझ्या कॅरेक्टरवर विश्वास नाही हे माझ्यासाठी ऑकवर्ड आहे. अजून किती किती खेचणार आहेस माझा स्वाभिमान? प्रिया, तुझा ना फार मोठा गैरसमज झालाय. मी शेवटचं सांगते तुला सुहास, ज्या दिवशी तू मंजिरीला जाऊन भेटशील तो दिवस आपल्या लग्नाचा शेवटचा दिवस असेल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, ही जागा सोडल्यास इतर कुठेही जाऊ शकत नाही मी. त्यामुळे तोच दिवस माझ्या आयुष्याचाही शेवटचा दिवस असेल. प्रिया, सुहास, तू माझा नवरा आहेस. उद्या जर तू मला म्हणालास की माझे बूट घेऊन डोक्यावर नाच, तरी तेही करायला तयार आहे मी. पण कोण कुठली मंजिरी ती माझ्या कॅरेक्टरचा पंचनामा तुझ्या समोर करणार हे मला सहन होणार नाही. म्हणून मला ते लोकांच्या वादातच पडायचं नाही. सुहास, माझ्यासाठी तू आणि आपला संसार हेच फक्त सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
आणि म्हणून मी गप्प आहे आतापर्यंत. पण जर माझा संसारच माझ्यापासून हिरावून घेतला जाणार असेल तर मी संपवून टाकीन स्वतःला. तुझ्यावरच्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते, मी खरंच संपेन. आत्या, सत्यजित दादांना पाहिलं? सत्यजित त्याच्या खोलीत नाही. नाही ना आत्या, मी त्यांना घरभर शोधलं, कुठेच नाही आहेत ते. मंजिरी वहिनी आणि शुभ्रा सकाळी निघाल्या तेव्हा सुद्धा नव्हते ते. मग वहिनीला विचार, तिला ठाव असेल, तिला सांगून गेला असेल ते. शालिनी मावशी झोपल्यात अजून. आजकाल त्या गोळ्यांमुळे उशिरा जाग येते त्यांना. त्यांना उठवू का? नका नका, ती झोपली असेल तर तिला काय बी ठाव नसेल. तू एक काम करते का, त्यालाच फोन करते का? ते पण करून बघितलं, पण त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज येतोय. अरे देवा. मग एक काम कर, विहंगाला फोन कर, त्याच्याबरोबर गेला असेल सकाळी सकाळी कामासाठी. हो बघते मी. मंजिरी वहिनी इतक्या दिवसांनी घरी आले आणि असं असताना दादाने कोणालाही न सांगता असं घरातून निघून जाणं म्हणजे. मंजुषा, न ग एवढा जीवाला घोर लावून घेऊस. होईल समजा व्यवस्थित. तू विहंगाला फोन लाव, जा जा लवकर. वहिनी, अहो घरात लहान मुलं असलं की कसं घर भरल्यासारखं वाटतं ना. वेळ कसा जातो काही कळत नाही. शुभ्राला भेटायला तुम्ही कधीही येऊ शकता भाऊजी. ऑफकोर्स, शुभ्रा माझी भाची आणि पुतणी दोन्ही तीच तर आहे. वहिनी, शालिनी मावशी खूप आठवण काढत असते शुभ्राची. अहो त्यांना अख्खं घर खायला उठतं. तुम्ही चहा घ्या ना, चहा थंड होतोय. मी शुभ्राला पूर्णाबाईंकडे देऊन येते. आलेच. वहिनी, मी निघतो. अहो भाऊजी प्लीज, मला असं नव्हतं म्हणायचं. पण मला काय म्हणायचं हे तुम्हाला चांगलंच कळतंय. वहिनी, तुमच्या या एका निर्णयामुळे अख्खं घर खूप डिस्टर्ब झालंय. आणि मी, माझं काय? मला काय वाटलं असेल ना याची कोणी कल्पना सुद्धा नाही करू शकत. वहिनी, मला कुणाची बाजू घ्यायची नाही. मला फक्त एवढंच सांगायचं की सत्यजित खूप एकटा पडलाय. अहो हल्ली त्याचं कामाकडेही लक्ष नाहीये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या प्रसंगाला सामोरा जातोय भाऊजी. मी माझ्या पद्धतीने जायचं ठरवलंय आणि यात कधीच बदल होणार नाही. आले. सॉरी भाऊजी, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. पण काय करू, काही जखमा भरल्याच जात नाहीत. मी समजू शकतो वहिनी. आपल्या जवळची व्यक्ती गमावल्यानंतर काय वेदना होतात याची कल्पना आहे मला.
भाऊजी बाबा आले नाहीत अजून? त्यांची महत्वाची मीटिंग होती, येतील इतक्यात. होईल ना तुमची भेट. बसा ना तुम्ही. नाही वहिनी, मला उशीर होतोय, मी निघतो. अहो बाबा. अरे जावई बापू, तुम्ही केव्हा आलात? झाला तासभर. इथे जवळच माझं महत्वाचं काम होतं. म्हटलं आलोच आहे तर थोडं शुभ्राला भेटून जाऊया. तुमच्या येण्याबद्दल आक्षेप नाही घेतला मी, त्यामुळे कारण नाही दिली तरी चालेल. अहो, हेही घर तुमचंच आहे ना, तुम्ही केव्हाही येऊ शकता इकडे. कसे आहात? ठीक आहे. एकटेपणाने जगायची सवय करून घेतोय. भाऊजी आता आलाच आहात तर जेवून जा. नाही वहिनी नको, मी पुढच्या वेळी नक्की येईन. बरं पण पुढच्या वेळी नक्की. ठीक आहे. हो. मी येऊ? शुभ्राच्या खाण्याची वेळ झाली ना म्हणून आलेच. कसं काय चाललं बिझनेस? चालू असतात काही ना काहीतरी कुरकुरी. सत्यजितनी बिझनेसमधनं लक्ष काढून घेतल्यापासून माझी खूप धावपळ होती. कळतंय आता त्यालाही. एकटेपणामुळे सगळ्याची किंमत कळते. हळवावरचं पाणी आहे, दुसरं काही नाही. काही दिवसांनी ही नाटकं सुद्धा बंद होतील आणि नवीन वेगळंच काहीतरी प्रकरण सुरू करेल तो. जाऊ दे, हा विषय आपल्यामध्ये नको. तुम्ही आमचे जावई म्हणून येताना इथे बस पुरेसं आहे तेवढं मला. आपण मित्राची वकिली करायला म्हणून याल तर अवघड जाईल आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. येतो मी. बाबा, कोणी एकेकाळी सत्यजित तुमचा जीव की प्राण होता आणि मी तर तुम्हाला तुमच्या नजरेसमोर नको असायचो. माणसं ओळखण्यात चूक झाली आमची. काय माणसाच्या हातून चुका होतात, पण त्या वेळेत सुधारल्या तरच त्याचं नवलना. नाहीतर सत्यजित सारखी गत होती. जाऊ दे, तो विषय सुद्धा नको. किती टाळायचं जरी म्हटलं ना तरी हा माणूस आमच्या आयुष्यात डोकावतो. त्यामुळे त्याला तर कायमचा बेदखल करायची वेळ आलेली आहे. यावर मी काहीच बोलू शकत नाही. तुम्ही मंजिरी वहिनींचं हितच पाहाल. त्याही समजूतदार आहेत, तेव्हा त्या योग्य तोच निर्णय घेतील. येतो. प्रिया, प्रिया, आय एम. सुहास, तुला जर काही हवं असेल तर सांग. बाकी काही बोलायची खरंच काही गरज नाहीये. तू माझं ऐकून घ्यावंच एवढंच वाटतंय मला आता. हे बघ प्रिया, मी सकाळी जे काही बोललो, मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं की मी मंजिरीला भेटून तुझ्याबद्दल. अच्छा, बर. म्हणजे मी मूर्ख आहे, माझीच समजण्यात चूक झाली. मग आता काय शिक्षा द्यायची? तू ऐकून घेणार आहेस का माझं? प्रिया, माझ्यासाठी सुद्धा ती माणसं तेवढी महत्वाची नाही आहेत. सत्यजित आणि मंजिरी यांच्या नात्याचं नंतर काय होतं
आफ्टर अ पॉइंट मला काहीच फरक पडत नाही त्याने. माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस. तू. खरंच शपथ घेण्यावर माझा विश्वास नाहीये, पण तरीही माझी शपथ. वेडास का सुहास? तू यापुढे स्वतःची शपथ कधीच घ्यायची नाहीस. का प्रेम करतेस माझ्यावर? मी जेव्हा नसीन ना तेव्हा तुला कळेल की मी तुझ्यावर खरंच किती. श्श. गप. असं बोलायचं नाही, नाही तर खरंच शिक्षा करावी लागेल हा मला तुला. तू देशील ती शिक्षा मंजूर आहे. मग आता फक्त प्रिया, आपण या सगळ्यांपासून दूर होतो तेव्हाच खूप सुखी होतो नाही का? कायम एकमेकांसोबत, एकमेकांच्या जवळ, एकमेकांच्या प्रेमात. तसेच राहूया ना कायम. विशफुल थिंकिंग सुहास. पण असं नाही करता येणार शोना. माझा सत्यजित तिथे एकटा आहे ना, त्याला तरी मी असं किती दिवस एकटं ठेवू? आता तर आपलं लग्न लवकरात लवकर मोडावंच लागणार. त्याचीच पूर्वतयारी समज.